लाकूडजोडे, ही रेश्मा माझी वाईफ. सर्वमानबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्हाला यांची इन्फॉर्मेशन माझ्या एका फ्रेंड थ्रू मिळाली आणि आम्ही त्यांना अप्रोच केलं. सो त्यांनी जो ओव्हरऑल प्लॅन सांगितला, 1-2 साईट व्हिजिट केले आम्ही त्यांच्या एक्झिस्टिंग आणि मग ओव्हरऑल ते सॅटिस्फॅक्शन आम्हाला वाटलं की दिस इज द प्लेस वी शुड गो. आणि मग ओव्हरऑल त्यांच्याकडनं आम्ही कोटेशन घेतलं. नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट झाली, बिलिंग अँड देन ऑल द थिंग्स, सिलेक्शन अँड एव्हरीथिंग. सो मटेरियल कुठलं घ्यायला पाहिजे, त्यांच्याकडनं खूप सारी इन्फॉर्मेशन अशी मिळाली की जी आम्हाला माहीत नव्हती. फर्स्ट टाइम इंटेरियर करत होतो तर आम्हाला त्या गोष्टींची आयडिया नव्हती कुठल्या मटेरियलला जायला पाहिजे. सो त्यांनी काही शॉप सजेस्ट केले, तुम्ही तिथे जाऊन रेट चेक करा किंवा क्वालिटी चेक करा, मटेरियल चेक करा. या सगळ्या गोष्टी हळूहळू आम्ही बघत स्वतःला इथे एक्सपिरियन्स होत गेला की आपण ह्या गोष्टी सिलेक्ट करू शकतो. आणि मला सिलेक्शन झालं त्यानंतर त्यांनी डिझाईनच्या फेजमध्ये डिझाईन्स काही प्रोव्हाइड केल्या, आमचे काही इनपुट्स, त्यांचे काही सजेशन, ह्याच्यामधनं एक डिझाईन तयार झालं आणि मग एक्झिक्युशन चालू झालं. सो मला जे टाईमलाईन पाहिजे होता त्याप्रमाणे मी त्यांना कमिट केलं होतं. मी त्यांना कमिटमेंट मागितली होती आणि त्यांनी तशा प्रकारे कमिटमेंट देऊन विदिन टाईम आम्हाला प्रोजेक्ट डिलिव्हर केला विथ सम चेंजेस वी सजेस्टेड. जे काही चेंजेस आम्ही मध्ये आधी सांगितले, मध्ये आधी लॅमिनेट चेंज सिलेक्शन असेल किंवा कुठल्या गोष्टी डेकोरेटिव्ह मटेरियल सिलेक्शन असेल किंवा कुठल्या सिलेक्शनचे जे पार्ट असतात त्या पार्टमध्ये त्यांच्या आर्किटेक्टने आम्हाला पूर्णतः हेल्प केली. त्या ओव्हरऑल एक्झिक्युशन नंतर वी आर कम्प्लिटली सॅटिस्फाईड आणि जे काही म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड होतं त्याच्या बियॉन्ड आम्हाला मिळालं. सर्वमानकडनं सपोर्टही चांगलाच मिळाला. जे काही इंजिनियर असतील, त्यांचे जे काही वर्कर असतील किंवा जे काही एक्झिक्युटिव्ह असतील, जे काही आर्किटेक्ट असतील, त्यांच्याकडनं वेळोवेळी लागलेलं मार्गदर्शन. आणि आम्ही काही गोष्टी आमच्या मनाने होते की आम्हाला हाच कलर पाहिजे, पण त्याच्यामध्ये आर्किटेक्टने करेक्शन केलं, हा कलरला का नका जाऊया, याला का जाऊया, अशा प्रकारचे सजेशन वगैरे होऊन सर्व काही आम्ही व्यवस्थित अशा प्रकारचं हे फर्निचर त्यांनी बनवलेलं आहे. विदिन आवर बजेट इट इज कम्प्लिटेड नाव. आम्हाला जे काही एक्सपेक्टेड होतं ते सर्व मानकून मिळालं आणि म्हणजे काही त्यांचे सजेशन किंवा नवीन आयडिया सर्व मिळत गेल्या. सो म्हणजे वी आर सो हॅपी. त्यांनी सजेशन दिले त्यांचा एक्सपिरियन्स टाकून की कुठल्या वास्तुशास्त्राच्या गोष्टी कुठं असायला पाहिजेत आणि त्याला काय सोल्युशन्स आहेत. जर काही बसत नसतील तुमच्या फ्लॅटमध्ये तर त्या पद्धतीने सोल्युशन देऊन आम्ही एक साधारणतः त्याच्या सपोज आरसा कुठल्या बाजूला हवा, बेडचं आपल्या झोपताना डोकं कुठल्या साईडला हवं वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात ते त्यांनी त्याप्रमाणे वेल अलाइन करून दिला आणि मग त्याप्रमाणे ते व्यवस्थित झालं. थँक्यू सर्वमान.